नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, कशात बाळा सगळे? सगळ्यांना व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग. बाळांनो, मी प्राध्यापक विशाल तुपे, मॅथ्स बाय तुपे सर आपला युट्यूब चॅनल. बाळांनो, या चॅनलच्या माध्यमातून आता नुकतीच भरती निघाली आहे. त्याच्यामुळे आता तुम्हाला बऱ्याच अशा चांगल्या चांगल्या प्रकरणाची गरज वाटते किंवा हे प्रकरण आलं युट्यूबला तर बाबा माझी ही कन्सेप्ट क्लिअर होईल. तर त्याच पद्धतीनं तुम्हाला आवडीचं वाटणारं नळ आणि टाकी नावाचं एक प्रकरण आहे. ते प्रकरण मी आज तुमच्यासाठी घेऊन आले. जवळजवळ या प्रकरणात आधारित असणारे एक 5 प्रकार मी आज तुम्हाला शिकवणार आहे. याच्या पुढचे अजून एक 4-5 प्रकार आहेत ते नंतरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाठवेल. पण हे आजचा व्हिडिओ मोठा आहे, 1 तासाभराचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी पाठवतो. या सगळ्यांनी व्यवस्थित बघा. भरपूर उदाहरणं या टाईपची तुमच्यासाठी आलेली आहेत. ओके, तर बाळांनो, या नळ आणि टाकी नावाचं प्रकरण आपल्याला चालू करायचं. त्याच्या अगोदर बाळांनो, प्ले स्टोअरवरती मॅथ्स बाय तुपेसर नावानं आपलं एक ॲप आहे. ज्या विद्यार्थ्यांना आता भरती निघाली या गणितामध्ये जर तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होत नसतील, गणिताची भीती वाटत असेल आणि तुम्हाला अख्खा सिलेबस आता भरतीसाठी लवकरात लवकर कसा पूर्ण झाला पाहिजे याच्यासाठी तुम्हाला जर एखाद्या ॲपच्या शोधात जर तुम्ही असाल तर तुमच्यासाठी फायदेशीर असणारा आपलं एक ॲप आहे. याच्यामध्ये मी तुमच्यासाठी जवळजवळ 250 व्हिडिओ मी दिलेत आणि इतकं चांगलं हे ॲप आहे तुम्हाला यात सगळे PYQचा मी उल्लेख केला. नवीन असं तुम्हाला काय सापडणार असं काय होणारच नाही. सगळं मी याच्यामध्ये तुम्हाला दिले. मग ज्याला खरं गरज वाटते की माझं गणित मला पक्क झालं पाहिजे, मला आउट ऑफ मार्क कशी पडतील, याच्यासाठी खूप चांगले ॲप आहे. नेहमी सांगतो तुम्हाला, जर तुम्हाला माझी बॅच आवडली नाही तर तुम्हाला मी पैसे परत देईन. एवढी चांगली ॲप आहे. बरेच विद्यार्थ्यांनी 6 महिन्यापासून व्हिडिओ बघतायत. नेहमी सांगतो तुम्हाला वाटत असेल गणिताची भीती तर ॲप घ्या, भीती निघून जाईल. परंतु त्यांनी टाळटाळ केली. आज 30 मुलं अशी म्हणतात की सर मी ऐकाय पाहिजे होतं. शेवटी 6 महिने गप असलं ना आणि आता तुम्ही बॅच घेताय. रोज भरपूर विद्यार्थी बॅच घेतायत कारण त्यांना माहिती आहे आता आपल्याला याचा फायदा होणार आहे. तर बाळांनो, त्याला गरज आहे त्यांनी ही बॅच घ्या. चला, मला एक सांगा रे बाळांनो, समजा आपल्या घरी एक पाण्याची टाकी आहे अशी, आणि ही पाण्याची टाकी भरायची आहे. तर तुमच्या घरची असल्यामुळं तुम्हाला रोजचं माहिती आहे ना, तुम्हाला रोजचं माहिती आहे ना की बाबा काय ती पाण्याची टाकी किती वेळात भरते. ती समजा तुमच्या घरी जी मोटर आहे ती तुम्ही टाकली, चालू केली आणि तुम्हाला कळलं 10 तासामध्ये ती टाकी पूर्ण भरते. हा रोजचा नियम आहे ना तुमचा, रोजचं तुम्हाला माहिती आहे. मग तुम्ही पाईप टाकला आणि मोटर चालू केली. माझं म्हणणं असतं तुम्हाला की तुम्हाला तर माहिती आहे का ना 10 तास लागणार आहे. मग तुम्ही 10 तास निवांत झाला कारण 10 तासाने मोटर भरणार आहे. पण मला सांगा 3 तास झाल्यानंतर 3 तास झाल्यानंतर लाईटच गेली. हे पोरांनो, 3 तास झाल्यानंतर लाईट गेली तर तुम्ही सांगा लाईट गेल्यावरती पाणी आतमध्ये पडलं का रे? खरं सांगायचं नाही ना पडणार, नाही ना पडणार. मग मला सांगा 3 तास तर लाईट होती का नाही, होती का नाही? मग 3 तासात काहीतरी पाणी पडलं असेल का नाही? तर 3 तासामध्ये बाबा एवढं पाणी पडलं असेल, पडलं का नाही एवढं पाणी? सांगा. अख्खी तर टाकी नाही भरणार कारण अख्खी टाकी भरायला 10 तास लागतात. माझा प्रश्न तुम्हाला असा आहे, मग 3 तास जर नळ चालू होता मग 3 तासात टाकी किती भरली असेल? कळला माझा प्रश्न? टाकी किती भरली म्हणजे ती टाकी भरली असणार किती माहिती आहे का? जितका वेळ नळ चालू असतो ना तितकी टाकी भरली जाते. मला सांगा तुम्ही काय सांगा की नळ अख्खा नळ 10 तासामध्ये टाकी भरतोय पण आपला नळच 3 तास चालू होता ना म्हणजे तो वर लिहायचा 10 पैकी 3 भाग टाकी काय झाली या भरली. या कुणाला नाही कळलं सांगा? भरली की टाकी तेवढी, मग तेवढीच भरली 310. कळला का अर्थ? जितका वेळ चालू तेवढी टाकी भरली. मग इथंच तुम्हाला प्रश्न विचारतो, मग ती टाकी शिल्लक किती असेल रे? शिल्लक बाळांनो तुम्हीच सांगा केला का? 10 पैकी 3 तास नळ चालू होता मग तिथून पुढे नळ बंद होता का नाही? मग तिथून पुढे नळ बंद होता म्हणजे टाकी ती भरणारच नाही. मग तेवढी टाकी शिल्लक आहे. मग किती तासाची टाकी शिल्लक आहे सांगा बरं? 10 पैकी 3 तास चालू होता
म्हणजे 10तनं 3 गेले काय 7 तास नळ बंद होता, म्हणजे तेवढं पाणी पडणारच नाही आतमध्ये, तेवढी टाकी शिल्लक आहे. कुठे नाही कळलं सांगा बरं. याच कन्सेप्टवर आपलं प्रकरण अवलंबून आहे आजचं. अजून एकदा सांगू का, बघा बरं. समजा बाळांनो एक पाण्याची टाकी आहे आणि ही टाकी अख्खी भरायला किती वेळ लागतो हे तुम्हाला माहिती आहे रोजच्या नियमाप्रमाणे. समजा ही टाकी भरायला बाळांनो समजा 35 मिनिट लागतात. ऐका रे, 35 मिनिटे बरं का, पूर्ण भराय बरं का, पूर्ण भरायला. पण झालं काय माहिती आहे का, तुम्ही ना ती नळ फक्त 20 मिनिट चालू ठेवला, 20 मिनिट. मला सांगा 20 मिनिटामध्ये ती टाकी पूर्ण भरणार असेल का रे? कशी भरणार सांग बर. 20 मिनिटामध्ये टाकी पूर्ण भरणार नाही, ती एवढीच भरणार थोडक्यात. खरं आहे का नाही? माझा प्रश्न असा आहे की मग ती टाकी भरली असणार ना, मग ती किती भरली असेल फक्त 20 मिनिटात? तुम्हीच सांगायचं. जितका वेळ नळ चालू तेवढी टाकी भरणार. म्हणजे आपली टाकी 20 मिनिटं चालू होती, किती पैकी 35 पैकी, मग तेवढी टाकी भरणार आहे. सांगा बरं, त्याला काय केलं, भाग लावू शकतो आपण. 5 × 20 5 × 35, म्हणजे बाळांनो 4/7 टाकी काय झाली, भरली. पण जर मी तुम्हाला शिल्लक टाकी विचारली तर वरची येईल की सांगता? बघा इथंच सांगायचं. जर 7 पैकी 4 भरली तर 7 पैकी 4 गेलं किती, 3 उरलं. कुठं नाही कळलं सांगा. याच कन्सेप्टवर आजचं प्रकरण मी अजून एकदा सांगतो या. चला शहाण्या कार्यकर्त्यांनो या बरं आता पुढं. काय सांगलं आहे का, कोणती स्पर्धा परीक्षा असू द्या, प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये बाळांनो पाण्याची टाकी आणि नळ या प्रकरणाचा समावेश असतो. त्यामुळे या महत्वाच्या प्रकरणाचा आज आपण अभ्यास करणार आहे. एक उदाहरण दिले बघा मी. समजा एक पाण्याची टाकी भरायला 5 तास लागतात. अख्खी टाकी भरायला किती, 5 तास लागतात. मी जर विचारलं मग 5 तासापैकी एका तासात टाकी किती भरेल, ती काय एवढी भरेल एका तासात, दिले की एका तासात. 2 तासात किती भरेल, काय 5 पैकी 2 भाग भरेल. जितका वेळ चालू तितका वेळ. 3 तासात 3/5 भरेल. कुठे नाही कळ सांगा. जितका वेळ नळ चालू ठेवलाय ना तेवढी टाकी भरते, एवढं डोक्यात ठेवा फक्त. ठीक आहे. तर बघा खऱ्या अर्थानं आता आपल्याला प्रकार पहिला बघायचा आहे, ज्याचे नाव आहे भरेल किती शिल्लक किती. जे मी आता घेतलं का नाही तेच आहे की नळ चालू ठेवलाय, परत थोड्या वेळाने नळ बंद झाला तर टाकीत पाणी किती पडलं या, किंवा टाकी अजून किती शिल्लक आहे, संपलं. करचाल या बघा रे. एक पाण्याची टाकी पूर्ण भरण्यासाठी बाळांनो 11 तास लागतात. अख्खी भराय बर का टाकी. जर त्या टाकीतील नळ 7 तासच चालवला तर ती टाकी किती भरेल, तुम्हीच सांगा आता. लागत्यात 11 तास आणि आपला नळ चाललाय 7च तास, मग का टाकी अख्खी भरणार आहे वेता. मग त्यांनी प्रश्न विचारलाय ती टाकी भरेल किती, सांगा. कोण सांगते मग भरेल किती, तर कळलं पाहिजे. अख्खी टाकी भरायला लागतात 11 तास आणि त्याच्यापैकी 7 तासात तेवढंच पाणी पडणार आहे. 7 तासाचं संपलं, भाग काय जात नाही. हे तुमचं उत्तर. ती टाकी किती भरणार आहे, तर 711 भरणार आहे. संपलं. कुठे नाही कळलं सांगा. संपलं की. पण जर समजा त्यांनी तुम्हाला शिल्लक विचारलं तर तुम्हाला कळलं पाहिजे 11 पैकी 7 तास भरतय म्हणजे 4 तास शिल्लक आहे. संपलं. किती सोपं आहे सांगा. परीक्षेला प्रश्न आलेत बरं का, खोटं बोलत नाही मी, अजिबात लबाड बोलत नाही मी. चला पुढे. लबाड बोलायचं नाही अजिबात, खरं आहे सांगा.
ए बरे बघ, एक पाण्याचा हौद आहे, हौद माहिती आहे ना, हौद एका नळाने 10 तासात भरतो, हौद अख्खा बर का. जर एक नळ 6 तासच चालू ठेवला, मग हौद काय अख्खा भरेल का? कसा भरेल? तर भरायला 10 तास लागतात. तर प्रश्न विचारलाय, त्या हौदाचा किती भाग भरेल आणि किती भाग शिल्लक राहील, दोन्ही प्रश्न विचारलाय. सांगा आता, आपण दोन्ही प्रश्न काढू. ती टाकी भरेल पण किती आणि शिल्लक पण किती, सांगा आता, तुम्हीच सांगा मला. चला, काय अख्खी टाकी भराय 10 तास लागतात, साहजिक आहे की. आणि त्याच्यापैकी नळ 6 तास चालला म्हणजे तेवढंच टाकी भरणार आहे. ऐका आता, पुढचं नका लिहू आता. आता आपण भाग लावूया. बे लावू का? बेत्रिक 6 आणि बेपंचे 10 म्हणजे उत्तर आलं 3/5 भाग. कुठं नाही कळलं सांगा. एवढी टाकी भरणार आहे बाळांनो. आणि दुसरा शिल्लक, आता शिल्लक याच्यावरच काढूया. मग 5 पैकी 3 भाग भरत्यात, तर 5 पैकी 2 भाग शिल्लक राहील. संपलं. कुठं नाही कळलं सांगा. कुठं नाही कळलं. ठीक आहे, चला पुढचं. या रे, एक पाण्याची टाकी एका नळाने बर का, एका नळाने 15 तासात भरत आणि नळ 12 तास चालू ठेवलाय म्हणजे अख्खी नाही टाकी भरणार. तर त्या टाकीचा किती भाग शिल्लक राहील? ऐका की आता, शिल्लकच्या अगोदर मी भरेल किती ते काढतो. सांगा बरं, भरेल किती? 15 तासापैकी 12 तास नळ चालू ठेवलाय. 15 पैकी लावा भाग. चला, आलं तुम्हाला उत्तर. 3 लावू का? 3 × 12 आणि 3 × 5 = 15. संपलं. 4/5 भाग ती टाकी काय होणार आहे? भरणार. काय होणार? भरणार. आणि तुम्हीच सांगा मग, ती टाकी शिल्लक किती राहील? शिल्लक कळलं पाहिजे. 5 पैकी 4 भाग भरतय म्हणजे 1 भाग शिल्लक. संपलं. कुठं नाही कळलं सांगा कार्यकर्त्यांना. कुठं नाही कळलं? ठीक आहे, ओके, टाटा बाय बाय. चला, एक पाण्याची टाकी बघा रे शहाण्यांनो, एक पाण्याची टाकी एका नळानं 3 तासात भरते. अख्खी टाकी भरायला 3 तास लागतात. 3 तास कळतं का? 3 तास. पण एक नळ 45 मिनिट चालवलाय. नीट ऐका, हा तासात दिलाय आणि तो मिनिटात दिलाय म्हणजे का टाकी अख्खी भरणार आहे. 3 तास कुठं आणि 45 मिनिटं कुठं? तर त्या टाकीचा किती भाग भरेल? आले का तुमच्या डोक्यात अडचण आली का? भरणार किती विचारले? भरणार. पण बाळांनो, नळ अख्खी टाकी भराय 3 तास घेतो या. 3 तास. 3 तासापैकी चाललाय किती? फक्त 45 मिनिट. तुमच्या लक्षात येत आहे का की 3 तासापैकी 45 मिनिट आहे? याचा अर्थ तुम्हाला एकक बदलावे लागतील का नाही सांगा बरं. हा तासात तो मिनिटात आहे. 3 तास म्हणजे बाळांनो 180 मिनिट. बघा बरं आहेत का? 60 60 60 180 मिनिट आणि त्याच्यापैकी 45 मिनिट. आता दोन्ही मिनिटात आलं का नाही? लावा भाग आता. चला, किती चलावं सांगा? 9 चलावू का? बघा इकडे. 9 × 5 = 45. 9 × 2 = 18 म्हणजे 20. परत 5 × 1 = 5 × 20 म्हणजे उत्तर आलं 1/4 भाग. म्हणजे ती टाकी किती भरणार आहे? तर 1/4 भाग. उदाहरण हे परीक्षा तुमच्या आलेलं आहे बरं का, मी मनाचं घेत नाही. एक गोष्ट कळली का? एकक सेम करायचे ते तरी बरोबर ना? चला बाळांनो, अशा प्रकारे
आपला पहिला प्रकार संपलाय. आता बाळांनो आपला दुसरा प्रकार चालू झालाय. कसा? तुम्ही जो आता शिकला का नाही तोच. तुम्हाला माहिती आहे का, आपल्याला घरच्यांनी जर म्हणले आपण मोटर चालू किती बघ बरं पाणी किती आहे टाकीत, तर आपण काय सांगतो 90% पाणी आहे बरं का, 30% आहे बरं का, 50% आहे बरं का, म्हणतो की नाही आपण असं. म्हणजे तुम्हाला बाळांनो आता ती टाकी किती भरली टक्क्यात सांगायचं. टक्के म्हणजे 100. तर काय नाही मगाच्या सारखं करायचंय, फक्त त्याला 100 गुणायचं. समजा बाळांनो एक पाण्याची टाकी आहे आणि अख्खी भरायला ना 20 तास लागतात. 20 तास लागतात बरं का. आणि काय केलंय तुम्ही ना, एक नळ 14 तास चालू ठेवलाय. 14 तास बरं का. मग त्या टाकीत 14 तासातच पाणी पडणार का नाही? टाकी अख्खी भरणार आहे का? कशी भरेल? 20 तास लागतात म्हणलं. मग माझा प्रश्न आहे, ती टाकी किती टक्के भरेल? टक्क्यात विचारले का नाही? ऐका काय करतात, किती टक्के भरेल बरं का. तर काय करायचं माहितीये का, नळ चालू किती वेळ आहे? तर 14 तास चालू आहे. 14 तास किती पैकी? तर 20 पैकी. चलतंय का बघा, 20 पैकी 14 तास चालू आहे, मग तेवढंच पाणी पडणार आहे. पण त्यांनी टक्क्यात विचारले म्हणून त्याला गुणिले 100 करा, भाग लावा, आलं उत्तर. 20 एक 20, 20 5 100, 14 पंचे काय 70%. कळलं का बघा. बाकी 70% भरणार आणि किती टक्के शिल्लक उरेल मग? 30%. ती काय माहित नाही आपल्याला. कळला प्रकार? 100 गुणायचं ते. आता पुढचं उदाहरण तुम्ही करायचं मला सांगायचं. चला थोडं चला, 0 मिनिटात सुटलं पाहिजे अशा. चला बघा सुटतंय का? लय भारी प्रकरण आहे बरं का बाळांनो. व्यवस्थित अभ्यास करा, मेडचं असतं हे प्रकरण. बघा, एक टाकी पूर्ण भरायला 25 मिनिट लागतात. अख्खी भराय बरं का. पण नळ फक्त 11 मिनिटात चालू ठेवला म्हणजे टाकी का अख्खी भरणार नाही. तर किती टक्के भरेल आणि किती टक्के शिल्लक दोन्ही काढूया आपण. या आपण टक्क्यामध्ये भरेल किती काढू. चला कसं काढणार सांगा बरं. तर अख्खी टाकी भरायला लागतात 25 मिनिटं. त्याच्यापैकी नळ चाललाय 11 मिनिटं. 11 मिनिटाचीच टाकी भरणार आहे. गुणले 100 का करताय? तर टक्क्यात काढायचंय म्हणून करताय. सांगा आता, 25 एक 25 चोक 11 चोक काय 44. संपलं. ती टाकी 44% काय होणार आहे? भरणार. तुम्हीच सांगा मग, ती टाकी किती टक्के शिल्लक उरेल? तुम्हीच सांगा ना. जर 44% जर भरत असेल भरणार, तर किती टक्के शिल्लक उरेल? तुम्हाला कळलं पाहिजे. 100 मधनं 44 गेले काय रे? 56% शिल्लक. कुठं नाही कळलं सांगा. समजतंय का बघा. ठीक आहे, चला पुढे बघा. दुसरे घ्या. बरोबर हे पण सेम टू सेम आता सारखं आहे, बदलतील मात्र नाही. ठीक आहे चला. काय झाले, एक टाकी पूर्ण भरण्यास 20 मिनिटं लागतात. पण नळ आपण 8च मिनिटं चालू ठेवलाय, तर किती टक्के भरेल आणि किती टक्के शिल्लक? तुम्हीच सांगा, भरेल किती? कसं काढणार सांगा भरेल किती?
तर 20 मिनिटापैकी 8 मिनिटं चालू ठेवलाय. पण टक्क्यात विचारले किती भरणार आहे. 8 मिनिटात बघा किती पाणी पडतं या. लावा बरं भाग त्याला. किती लावू सांगा. 20चा लावू का. 20 एके 20, 20 45, 8 पंचे काय रे, सॉरी 20 5 100 आणि 8 45. तुम्हीच सांगा, जर 40% जर टाकी ती भरत असेल तर शिल्लक तुम्हाला आपोआप निघालं पाहिजे. किती टक्के. 60%. क्रिया नाही करायची, त्याच्यावर ठरवायचं. कुठं नाही कळलं सांगा. उदाहरण आलेत या. मेरे मन का कुछ भी नहीं है. चला पुढे. चला कार्यकर्त्यांनो बघा, एक पाण्याची टाकी पूर्ण भरण्यास 50 मिनिटं लागतात. पूर्ण भरायला. पण तुम्ही नळ फक्त 35 मिनिटं चालू ठेवलाय, अख्खी ना टाकी भरणार तर किती टक्के भरेल, किती टक्के शिल्लक आहे. चला आपण भरणार किती टक्के ते काढूया बरं. टक्क्यामध्ये किती टक्के भरेल आणि किती टक्के शिल्लक काढू आपण. दोन्ही विचारलेत ना. मला सांगा, 50 मिनिटं आहे अख्खी टाकी भराय. 50 पैकी किती वेळ चालू ठेवलाय. 35 मिनिटं. तेवढीच पाणी टक्के टाकी भरणार आहे 35 मिनिटाची. करा गुणिले 100. तुम्हीच सांगा मग आता भाग कसा लावणार आहे. शून्याला शून्य गेले म्हणा. 5 1 5 2 10, 35 2 काय 70%. तुम्हीच सांगा, 70% जर भरत असेल तर किती टक्के शिल्लक आहे. संपलं. 30%. कुठं नाही कळलं सांगा. झालं. 2 प्रकारचं बाळांना मी संपवलं आहे की नाही. आता तुम्हाला मी तिसरा प्रकार घेऊन आलो. दुसऱ्याचं धुणं धुणे. काय करणं. दुसऱ्याचं धुणं धुणे. तर मी समजून सांगतो तुम्हाला चांगलं. जरा समजून सांगतो तुम्हाला मी. मोकळी स्लाइड घेऊ द्या. यायचं. मला एक सांगा रे, दुसऱ्याचं धुणं धुणं म्हणजे काय. मराठीमध्ये आपण जास्त का नाही वाक्प्रचार. दुसऱ्याचं धुणं धुवायचं म्हणजे काय. काम आहे त्याच, ती काय करा नाही आणि मग त्याचं काम आपल्याला करावं लागतं या. म्हणजे उदाहरणार्थ 2 बहिणी आहेत त्या. घरी भांडी घासायचा कार्यक्रम चालू आहे. मोठी बहीण भांडी घासते या आणि तिने काय केलं, थोडी भांडी घातली आणि बसच केलं. बारकी काय म्हणली, मी का घासू, तिचा आज नंबर होता घासायचा. माय म्हणले असू ती आजारी पडली जरा तू घास. म्हणजे काम होतं मोठ्या बहिणीचं आणि आईने काय केले, लावले बारक्या बहिणीला करायला. म्हणजे काम कोणाचं मोठीचं करतंय कोण बारकं, मग त्याला काय म्हणायचं, दुसऱ्याचं धुणं धुणं. काम दुसऱ्याचं आहे. तसं बघा टाकीमध्ये हा नियम आहे. ऐका आता मी काय म्हणतोय त्या. समजा कार्यकर्त्यांनो, तुमच्या घरी अशी एक पाण्याची टाकी आहे आणि तुम्हाला माहिती आहे की रोज ही टाकी किती वेळात भरती हे तुम्हाला माहिती आहे. समजा ही भरती 10 तासात. 10 तासात. आणि अजून एक टाकी आहे, नळ आहे. अजून एक नळ जो तुम्ही वापरतच नाही. ती जर टाकला असता तर ती 15 तासात भरते. टाकला असता तर म्हणतोय बरं का मी. म्हणजे तुमच्याकडे 2 पाईप आहेत. फक्त कोणाला किती वेळ लागेल ते माहिती आहे. तुम्ही हा का वापरत नव्हता, कारण ती जास्त वेळ घेते ना, मग ती वापरत नव्हता. तुम्ही पहिल्याच वापरायचा. पण काय झालंय का, पहिला जो नळ आहे का नाही, पहिला नळ, हा पहिला नळ चालू ठेवला. हा नव्हता बरं का यात. हा नाही. हा आपण आता विसरून जाऊया. आपण काय करू आता, विसरून जाऊया. मला सांगा आता, पहिला नळ 10 तासात टाकी भरतोय. पण पहिला नळ काय झाला माहितीये का, हे पण 3 तासानंतर बंद केला किंवा खराब झाला, बंदच झाला. कधी 3 तासांनी बंद झाला. म्हणजे टाकी भरायचं काम कुणाचं होतं, या नळाचं. पण ती बंद पडली मोटार, ती नळच खराब झाला. मग आता
कधी खराब झालाय? 3 तासाने झालाय का नाही रे? मला सांगा, त्या नळात 3 तासाचं काहीतरी पाणी पडलं असेल का नाही रे? 3 तास चालू होता म्हणल्यावर मग त्यांनी प्रश्न असा विचारलाय, 3 तासाच्या वर जेवढी टाकी आहे ना ती भरायची. आता आपल्याकडे अजून एक पाईप होता ती आपण टाकूया आणि मग त्याला किती वेळ लागेल असा तुम्हाला प्रश्न ते विचारतो. सोडवायचा कसं माहिती आहे का? की नळ बंद कुठला झालाय? पहिला. कधी झालाय? 3 तासांनी. तुम्ही मला सांगा, पहिल्या नळाचं शिल्लक टाकी भरायची किती राहिली? 10 पैकी 3 तास गेलं म्हणल्यावर 7. 10 पैकी किती? 7. आणि मग आता ही टाकी भरायची कुणाला? दुसऱ्या नळाला. आणि त्याला किती वेळ आहे? 15. आणि मग अशा संख्येला भाग दिलं, आलं उत्तर तुम्हाला. कशाचं? शिल्लक टाकी भराय किती वेळ लागेल. म्हणजे कळलं का दुसऱ्याचं धुणं आपण धुतोय ते? अशा प्रकारचे उदाहरण आहे. तर हे उदाहरण आपल्याला सोडवायचे ते या आता पटवून माझं द्यायचं काम झालं या. काय प्रकार आहे हा? दुसऱ्याचं धुणं धुणे म्हणजे पहिल्या नळाचं जे शिल्लक असतं ते दुसऱ्याला भरायला लावायचं. ऐका, या प्रकारात एखादी टाकी भरायला 2 नळांना किती वेळ लागतो हे दिलं जातं. ह्याला किती त्याला किती. थोड्या वेळानंतर जर पहिला नळ बंद केला तर दुसऱ्या नळाला ती टाकी भरायला किती वेळ लागेल असा प्रश्न विचारला जातो. अशा वेळी काय करता? ऐका, पहिल्या नळाचं शिल्लक काढायचं आणि त्याला दुसऱ्या नळाच्या वेळेने गुणायचं. करा व्हिडिओ पॉजन घ्या, लिहून सगळं बरं. करताय का बघा. ठीक आहे. आता बघू उदाहरणं सोडवायची कशी ते. ऐका, पहिल्या नळाला एक टाकी भराय 5 तास लागतात आणि दुसऱ्या नळाला 10 तास लागतात. असं 2 नळ आहे. पण त्यांनी काय केलं आहे का, पहिला नळ 2 तास चालला तर दुसऱ्या नळाला शिल्लक टाकी भराय. कळलं का की पहिला नळ फक्त 2 तासच चाललाय. 2 तास चाललाय. कोणता नळ? पहिला नळ. मग तुम्ही मला सांगा, 2 तासाचं पाणी यात पडणार का नाही? मग किती तासाची टाकी शिल्लक उरली? 3 तासाची. म्हणून 3/10 लिहून घ्या. सॉरी 3 काय 5. 3/5 लिहून घ्या. कळतंय का बघा. पहिला नळ बंद केलाय म्हणून. आणि मग आता हे शिल्लक कुणाला भरायचंय? दुसऱ्या नळाला. आणि दुसऱ्या नळाला किती वेळ लागायचा? 10 तास. संपलं. आलं उत्तर. 5 एकन 5 दुने 10 करा गुणाकार, 3 दुने 6 तास. कळलं का बघा. 6 तास कशाला लागलं? तर ती शिल्लक टाकी भरायला. कुठे नाही कळलं सांगा. शिल्लक काढून घेतलं लय महत्वाचं आहे बरं का. चला आता तुम्ही हे करा, मी नाही करून देणार. करा. ठीक आहे. या बघा, एक टाकी पहिल्या नळानं 12 तासात भरतं आणि दुसऱ्या नळानं 8 तासात भरतं. असं 2 नळ आहेत आणि ते असे म्हणतात की पहिला नळ 3 तास चालवला. पहिला नळ. मग तुम्ही मला सांगा, पहिल्या नळाचं शिल्लक किती आहे? जर 3 तास चालवला म्हणताय ना तुम्ही 12 पैकी, ठीक आहे 12 पैकी,
तर शिल्लक किती? 12 पैकी 3 तास गेले म्हणल्यावर 9 तासाचं शिल्लक आहे 12 पैकी. आणि हे शिल्लक टाकी कोण भरणार आहे? दुसरा नळ. म्हणजे गुणिले 8 करा, आलं तुम्हाला उत्तर. लावा बरं भाग. चला, 3 त्रिक 9, 3 चौक 12, 4 एक 4, 4 दुने 8. संपलं की मग. 3 दुने काय रे? 6 तास. संपलं. कशाला 6 तास लागतील? तर दुसरी जी टाकी आहे ना, ती दुसऱ्या नळाला वरच शिल्लक भरायला एवढा वेळ लागणार आहे. कळलं का? बघा. ठीक आहे, चला करा बरं हे एक अजून एक. ठीक आहे, चला या. एक पाण्याची टाकी पहिल्या नळानं 9 तासात भरते, दुसऱ्या नळानं 12 तासात भरते. असं 2 नळ आहेत. पण आपण पहिला नळ 3 तासानंतर बंद केलाय. 3 तासानंतर बघा, तर शिल्लक टाकी भरायला दुसऱ्या नळाला. म्हणजे दुसऱ्याचं धुणं धुवायचा प्रकार आला की. मला सांगा मग अगोदर शिल्लक किती ते आपण काढूया. सांगा कसं करणार? 9 तासात भरते पहिल्या नळानं आणि पहिला नळ बंद केला 3 तासांनी. मग तुम्हीच सांगा 9 पैकी 3 तास म्हणजे उरलं किती? 6 तास. कशापैकी? तर 9 पैकी. बरोबर. आणि गुणुले गुणुले काय करायचंय कोण? तर दुसरा नळ भरणार आहे आणि दुसऱ्या नळाला लागतात 12 तास. संपलं. कुठं नाही कळलं सांगा. लावा भाग. 3 दुने 6, 3 त्रिक 9, 3 एक 3, 3 चौक 12 आणि 4 दुने काय रे? संपलं. किती तास लागतील? 8 तास. कुठं नाही कळलं सांगा. कळला का? दुसऱ्याचा धुणं धुण्याचा प्रकार काय आहे तो? शिल्लक लय महत्वाचा आहे याच्यातला शब्द. ठीक आहे, चला बाळांनो, आता आपण नवीन प्रकाराकडे चाललोया, ज्याचं नाव आहे 2 नळांनी एकाच वेळी भरताना. पोलीस भरतीवाल्यांचा सगळ्यात आवडता टाईप हा. 2 नळांनी एकाच वेळी भरताना. जरा पटवून देतो जरा तुम्हाला. समजा बाळांनो तुमच्या घरी अशी पाण्याची टाकी आहे आणि ही टाकी भरायला किती वेळ लागतो का नाही एका नळाला हे तुम्हाला माहिती आहे. समजा याला लागतात 10 तास. आणि तुमच्या घरी ना अजून एक मोटर आहे, अजून एक. आणि समजा त्याला एकट्याला जर टाकला का नाही एकट्याला, तर ती म्हणतोय मी 15 तासात भरतो तो पाईप. म्हणजे हा एकटा अख्खी टाकी 10 तासात भरतोय आणि तो एकटा आहे बर का 15 तासात भरतोय. पण माझा प्रश्न असा आहे, कुणी सांगितलं असं खेळायला? त्याच्यापेक्षा मी दोन्ही एकत्र टाकतो. 1 टाइम मी दोन्ही नळ टाकतो. कळलं का? एकाच वेळी दोन्ही नळांनी पाणी भरतंय का नाही आतमध्ये एकाच वेळी. म्हणजे हा प्रकाराला दोघांनी मिळून भरायचा तर किती वेळ लागेल? कळतंय का? तुमचं उत्तर ह्या दोघांपेक्षा कमीच येणार की. कारण दोघांनी भरायचं म्हणलं ताकद एकत्र आली का नाही, तर ती कसं उत्तर काढायचं माहिती आहे का? बघा असं, वरती त्या 2 अंकाचा गुणाकार करायचा. म्हणजे थोडक्यात कुणाचा? 10चा आणि 15चा गुणाकार करायचा आणि खाली त्याच दोघाची बेरीज करायची 25. का बेरीज करायची माहिती आहे का? तर एकूण 2 नळ टाकले ते म्हणून एकत्र. लावा भाग. आलं बघा तुम्हाला उत्तर. 5 दुने 10, 5 5 25.
5 1 5 त्रिक 3 2 1 6 तास. मग कशाला 6 तास लागलं तर दोघांना मिळून टाकी भरायला. कुठं नाही कळलं सांगा. सगळ्यांनी हे वाक्य लिहून घ्या, सूत्र लिहून घ्या आणि पुढची 4 5 उदाहरणं तुम्हीच मला सोडून दाखवणार आहे. दाखवा चला सोडवा. तोंडी चला बाळांनो या. आपला जो प्रकार आहे का नाही मिळूनचा तो आहे का चेक करा बरं. पहिल्या नळाने 1 टाकी भरायला 6 तास लागतात आणि दुसऱ्या नळाने 12 तासात भरते. दोन वेगळे वेगळे नळ आहेत बरं. प्रश्न आहे का दोन्ही नळ एकाच वेळी चालू कळला का. दोघांनी भरायचं या. अशा प्रकारात मी काय सांगितलं की वरती त्या दोघा जणांचा गुणाकार आणि खाली याच दोघा जणांची बेरीज. संपलं सूत्र. म्हणजे आपलं सूत्र गुणाकार भागिले बेरीज आहे जे मी मनामध्ये ठेवलंय. कळतंय का बघा. लावा भाग. आलं तुम्हाला उत्तर. 6 1 6 6 त्रिक 18 3 1 3 3 चौक 12 म्हणजे 4 1 4 तास. कळलं का बघा. 4 तासाचं टाकी भरणार आहे का तर दोन्ही नळ एकदम आलं म्हणून. कुठं नाही कळलं. म्हणजे अख्खी टाकी भरायला 4 तास लागलं. कुणाला दोघाला 2 नळाला. करा पुढचं चला. सेम टू सेम आहे. चला रे चला या सांगतो समजून मी. एक हौद 2 नळांनी बरं का. पहिल्या नळाला 36 तास लागतात आणि दुसऱ्या नळाला 45 तास लागतात पूर्ण भरायला. आला शब्द बघा. दोन्ही नळ एकाच वेळी चालू केलं तर हौद किती वेळात भरेल. कळलं का. दोन्ही मिळून आल्यात. 2 नळ एकदम टाकल्यात ना हे असं. ह्याने बी टाकल्यात ह्याने बी टाकल्यात. 2 नळातनं पाणी पडतंय तर उत्तर आपलं लवकरच येणार आहे. सांगा काय करणार. 36 गुणिले 45 आणि भागिले त्या दोघा जणांची बेरीज करा बरं चला. 6 5 11 हात 1 81. संपला प्रकार. लावून टाका भाग बर. काय कळते सांगा. 9 चौक 36 9 9 81 9 1 9 9 5 45 आणि मग उत्तर काय आलं रे 5 चौक 20 तास. संपलं. 20 तासामध्ये तो हौद भरणार. कारण का 2 नळ एकदम टाकलं म्हणून. किसको नाही कलिया सांगा बरं. ठीक आहे चला. आता थोडासा हटके प्रश्न आहे जरा. काय हटके आहे का बरं. एक पाण्याची टाकी एका नळानं 8 तासात भरते आणि दुसऱ्या नळानं 12 तासात भरते. कळलं का बघा. दोन्ही नळ एकाच वेळी बघा सकाळी 6 वाजता सुरू केलं. इथं एकाच वेळी शब्द आहे बरं का. एकाच वेळी चालू केलं. फक्त काय केलं टायमिंग दिल्या. काय करायचं आपल्याला त्याचं. मग एका वेळी तर टाकल्यात ना
बघू आपण मग, चला किती वेळ लागतो टाकी भराय या बरं. 8 गुणुले 12 वर आणि 8 आणि 12 20, संपलं. 12 आणि 8 20, लावा भाग. चला 4 चलाव का, 4 दुने 8, 4 25, भाग काय जाणार नाही. मग 12 दुने 24 वर आणि 5 खाली, पॉइंट मध्ये भाग देता आला पाहिजे म्हणजे पाहिजे. म्हणा पाडा. चला 5 चौक 20, बघा रे, बाकी उरली 4. इथं कोण नाही म्हणून पॉइंट घ्या आणि वाढवा 1 0, 45. 4.8 तास. पण तुम्हाला माहिती आहे का की पॉइंटचं रूपांतर मिनिटात करता येतं. जर पॉइंटच्या पुढे एक घर आला तर त्या अंकाला 6 ने गुणायचं म्हणजे त्याचं मिनिटात रूपांतर होतं. कधी, पॉइंटच्या पुढच्या पहिल्या अंकाला 6 ने गुणायचं. मग 6 8 काय रे, 48 मिनिट. कळतंय का बघा. अलीकडचा बदलत नाही, तो तासात असतो. म्हणजे 4 तास 48 मिनिटात काय घडणार आहे, ती टाकी पूर्ण भरणार आहे आणि तेवढा वेळ लागणार आहे. पण त्यांनी सांगितलंय आपण टाकी चालू केली ती सकाळी 6 ला आणि तुम्हीच म्हणता टाकी भरायला इतका वेळ लागणार आहे. मग टाकी भरून कधी पूर्ण होईल, कधी भरेल अख्खी टाकी. जागा की 6च्या पुढं, 6 आणि 4 काय रे 10, 10 वाजून 48 मिनिटांनी संपलं उत्तर. 10 वाजून 48 मिनिटांनी काय घडणार आहे, ती टाकी पूर्ण भरणार आहे. कारण चालू केली ती आपण 6 ला. किती भारी प्रश्न आहे सांगा बरं. स्मार्ट पोरांचा टॅग नाही, उंची लोक की उंची पसंत, स्मार्ट पोरांची स्मार्ट पसंत यावा अशी ह्या उदाहरणाला असते या. बरोबर ना. ठीक, चला सांगा कार्यकर्त्यांनो, बघूच आता कोण सांगतंय. चला सोडवा. या काय करणार सांगा. एक पाण्याची टाकी एका नळानं 2 तासात भरते आणि दुसऱ्या नळानं 6 तासात भरते. आपला प्रकार काय आहे, दोन्ही मिळूनचा. जर दोन्ही नळ बघा केले चालू एकाच वेळी, पण 4 वाजता केलं ते करू दे किती पण वाजता, आपला वेळ किती लागतोय ना टाकी भरायची आपण शोधूया. मग बघा आता ही अशी टाकी भरायची तुम्हाला, कुणी भरायची या 2 नळांनी. मग अख्खी टाकी भरायला किती वेळ लागतोय ते आपण काढू ना अगोदर. मग कसं, 2 गुणुले 6 वर, बरोबर ना, आणि खाली त्यांची बेरीज 8. सांगा चला काय करणार, लावा बर भाग. चला बे एक बे, बे चौक 8, परत 2 ने भाग जायला अजून 2 ने, बे दुने 4, बे त्रिक 6. मग मला सांगा 3/2 म्हणजेच 1.5 तास. कळतंय का बघा. मग 1.5 तास कशाला लागणार आहे अख्खी टाकी भरायला. मला सांगा रे, 1.5 तास म्हणजे नेमकी किती मिनिटं रे, 1 तासाने वरती 30 मिनिटं, 90 का बघा बरं, याचाच अर्थ 90 मिनिटं. 90 मिनिटामध्ये काय घडणार आहे, ती टाकी पूर्ण भरणार आहे. कळतंय का बघा रे शहाण्यांनो, लय भारी प्रश्न आहे. 90 मिनिटात टाकी पूर्ण भरणार आहे. पण नीट ऐका, आपल्याला अर्धी टाकी विचारले, अर्धी टाकी भरायला अर्धाच वेळ लागणार का नाही रे, पूर्ण टाकी भरायला 90 मिनिटं लागतात. मग अर्धी टाकी भरायला 45 मिनिटच लागणार. कळतंय का बघा गड्या.
अर्धी टाकी भरायला. कुणाला नाही कळलं सांगा. पण नळ चालू कधी केलता? सकाळी 4ला. मग किती वाजता भरेल? 4च्या पुढं. 4:45 भरणार टाकी. तर अर्धी टाकी भराय 45 लागतात ना. वाढवा की 45 झालं टायमिंग. मग 4:45 भरल टाकी. कितीतरी भारी प्रश्न आहे सांगा. 2-3 किस्से सापडले का नाही आपल्याला सांगा. पॉइंट मध्ये उत्तर आलं 1.5 तास. 1.5 तास म्हणजे 90 पूर्ण टाकी भरायला. आणि अर्धी टाकी भराय 45, 90च्या निमा. पण त्यांनी सांगितलंय नळ चालू केला 4 वाजता. मग 4च्या पुढे 45 म्हणजे काय? 4:45 त्यावेळेस टाकी भरणार आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे बायांनो हा जो आपला प्रकार होता तो होता दोन्ही मिळूनचा प्रकार. तर ऐका, आजच्या व्हिडिओ मधला शेवटचा प्रकार मी तुमच्यासाठी घेऊन आलो या, ज्याचं नाव आहे एकाने भरायचं आणि दुसऱ्याने रिकामं करायचं. कळतंय का बघा? किंवा एकट्या नळानं. मला एक सांगा रे, आपल्या घरी बघा, आपण शेतकरी आहे बघा सगळे, आपल्या घरी सिमेंटच्या पाण्याच्या टाक्या असतात बघा, माहिती आहे का? आणि बऱ्याच ठिकाणी असं असतं या शेतकऱ्यांच्या घरी की वरनं पाईपातलं पाणी आत पडतं बघा. विहिरीतलं पाणी आपण टाकीत सोडतो आणि इथं खाली तुमच्या घरची आई, बायको, बहीण कोण असेल तुमची ती इथं कपडे वगैरे धुत असेल. म्हणजे ती काय करणार? हा कॉक सोडणार आणि वरनं पण पाणी पडणार. म्हणजे इथं बाळांना 2 क्रिया दिसतात का सांगा बरं? एक वरनं पाणी पडतंय आणि त्याच वेळी पाणी खाली पण सोडून दिलं जातंय. म्हणजे दोन्ही क्रिया एकाच वेळी घडतात का नाही सांगा? फक्त प्रश्न असा आहे, एक भरतय आणि एक रिकामं करतय. कळतंय का सांगा? एकाने भरणं आणि एकाने रिकामं. अशा प्रकारात काय करतात बाळांनो माहितीये का? अशा प्रकारामध्ये वरती गुणाकार करायचा आणि खाली त्यांची वजाबाकी करायची. काय करायची? खाली त्यांची वजाबाकी करायची. कुठं नाही कळलं सांगा? कळलं का? हे वाक्य लिहून घ्या, काय करायचंय ते तुम्हाला बरं का. एकाने भरणं आणि एकाने रिकामा असेल तर ऐका मी काय म्हणतो ते, जिथं रिकामा शब्द येतो का तर रिकाम्या शब्दाला वजाचं चिन्ह द्यायचं. काय द्यायचं? वजाचं चिन्ह. कारण ते रिकाम होतंय म्हणलं. या आता गुणाकार छेद वजाबाकी बरं का. एक पाण्याची टाकी, ऐका रे, एका नळाने 6 तासात भरते. म्हणजे पाण्याची टाकी भरायला एका नळाला 6 तास लागलं बाबा. कशाला? अख्खी टाकी भराय बर का, अख्खी टाकी भरायला. तर दुसऱ्या नळानं 4 तासात रिकामी होतं, रिकाम. म्हणजे इथं अजून एक कॉक आहे, याने 4 तासामध्ये रिकाम होतं. मग कळलं का? रिकामा शब्द आला म्हणले की वजाबाकी करायची. जर एकाच वेळी शब्द आला बघा, दोन्ही नळ चालू केले तर किती वाजता किती वेळा टाकी रिकामी होईल. प्रकार कळला का? की दोघं भरत नाहीत, एक भरते आणि एक रिकाम आहे. सांगा मग चला. वरती गुणाकार आणि खाली वजाबाकी 2. संपलं. लावा बर भाग चला. 2 1 2, 2 त्रिक 6 आणि 3 चौक काय 12. संपलं. किती वेळ लागेल बारांनो? 12 तास लागतील अख्खी टाकी रिकामी व्हायला. कुठं नाही कळलं सांगा? खाली वजाबाकी का घेतली? या रिकामा शब्द आला म्हणून घेतले. ठीक आहे, चला घ्या रे, सोडवा चला. चला सांगा बाळांनो. एक पाण्याची टाकी
पहिल्या नळानं 6 तासात भरते आणि दुसऱ्या नळानं 8 तासात रिकामी होते. कळतं का? एकाने भरते आणि एकाने रिकाम होते. सांगा आता काय करणार सांगा. एकाने भरणं आणि एकाने रिकाम होते तर आपण काय करतोय? वरती गुणाकार खाली वजाबाकी. 6 गुणिले 8 आणि भागिले 2 लावा भाग. चला एक बे बेत्रिक 6 3 8 24 तास संपलं. 24 तासात ती टाकी पूर्ण भरणार आहे. कुठं नाही कळलं सांगा. ह्याच्यापेक्षा सोपा अजून काय असावं? कळला का आजचा पहिला व्हिडिओ किती सोपा आहे तो? ए आणि बी असं 2 नळ आहेत. एकाच वेळी जर चालू केलं तर एक पाण्याची टाकी 6 तासात भरते. कधी? जर दोघांनी नळ सोडलं तर. कळतंय का बघा? वन टाइम 2 नळाला 6 तास लागतात. आणि जर बी एकटा आहे का नाही, तो म्हणतोय मी एकटा 15 तासात भरतो टाकी. कळला का? दोघांचं मिळून दिलंय आणि एकट्याचं दिलंय आणि प्रश्न विचारलाय काय तर मग एकट्याला किती वेळ लागेल करायचं. तर आताच्या सारखं एकट्याचं उत्तर काढायचं. एकट्याचं उत्तर काढताना सुद्धा हाच प्रकार. वरती गुणाकार आणि खाली त्यांची वजाबाकी. बाबा किती येते? 9. 15 6 गेले 9. लावा भाग. संपलं उत्तर. 3 2 6 3 3 9 3 1 3 3 5 15 5 2 काय रे 10. संपलं. 10 तासामध्ये टी टाकी काय होणार आहे? भरणार आहे. कुठं नाही कळलं सांगा. म्हणजे एकटा एकटी जरी आलं तरी पण असंच करायचं, वजाबाकीच करायची. ठीक आहे. चला आजच्या व्हिडिओ मधलं बाळांनो शेवटचं उदाहरण बघूया म्हणजे आपला आजचा व्हिडिओ संपतोय. एक पाण्याची टाकी एका नळानं 6 तासात भरते. दुसऱ्या नळानं 4 तासात. आला का रिकामा शब्द? मग एकाने भरलं आणि एकाने रिकाम. मग ठरलंय 6 आणि 4 वर आणि वजाबाकी 2 खाली. लावावर भाग. चला एक बे बेत्रिक 3 चौक 12. फसू नका बर का. मग अशी उदाहरण झालंय हे तरी पण घेतलंय. 12 तास कशाला लागलं? ती टाकी पूर्ण भरायला. म्हणजे 12 तासात टाकी अख्खी भरती या. पण ऐका त्यांनी प्रश्न काय विचारलाय? पाण्याने अर्धीच भरलेली टाकी. अर्धी भरलेली टाकी भरा अर्धा वेळ. मग पूर्णला 12 तास अर्ध्याला काय 6 तास. संपलं उत्तर. कुठं नाही कळलं सांगा. कुठं नाही कळलं. 6 तासात रिकामी होईल. तर बाळांनो आज आपण काय शिकलोय? नळ आणि टाकी या प्रकारावर आधारित असणार मी तुम्हाला 5 प्रकार मी आज शिकवले. बाळांनो व्यवस्थित हे लिहून घ्या. भरतीमध्ये तुम्हाला नक्कीच याचा वापर होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना आपले व्हिडिओ आवडतायत त्यांनी आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट पण करा. व्हिडिओ कसे वाटतायत ते. अजूनही तुम्हाला काय वेगळं वाटत असेल तर त्याच्यामध्ये मला कमेंट करून सांगा. ठीक आहे. आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.